अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय सामनेर शिबिराचा 10 फेब्रुवारी रोजी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य समारोप झाला। 1 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या शिबिराने परिसरात धम्म चळवळीची एक नवी लाट निर्माण केली आहे। या शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक व धम्मचारी राजू बोंडे गुरुजी यांचे योगदान। त्यांनी या पवित्र धम्मस्थळासाठी आपली 4 एकर जमीन दान केली आहे। केवळ भूमिदानच नव्हे तर 10 दिवस प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। त्यांचे हे पाऊल धम्म चळवळीत एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे। समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंजिनियर राजीव जाधव, रमेश सावळे व बाळाजी आठवले उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून शिबिरात सहभागी झालेल्या साधकांच्या धम्म संस्कारांचे कौतुक केले। या शिबिरात बुलढाणा येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ डॉक्टर BP वझरकर आणि सामाजिक कार्यकर्ते बाबूराव खोब्रागडे यांच्या उपस्थितीत अनेक उपासकांनी सामनेर दीक्षा स्वीकारली। शिबिराच्या यशस्वी आयोजनात संस्थेचे अध्यक्ष सुनील सदाशिव, उपाध्यक्ष राजू वानखडे, सहसचिव सुरेंद्र वानखडे, कोषाध्यक्ष सुनील वानखडे आणि सर्व सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली। यामध्ये अनिल ढोके, नागोराव वानखडे, रणजित वानखडे, दादाराव ढोके, अजय आठवले, अनिकेत गुडदे, ज्ञानेश्वर सदाशिव, नागोराव ढोके व नवयुग मंडळ काकडाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव, सुरजी।